क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त माळीवाडा येथे जय युवा अकॅडमी आणि जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने नागरिकांसाठी मोफत रक्तगट, हिमोग्लोबिन, स्त्री आरोग्य तपासणी, निसर्गोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले। प्रारंभी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी आमदार संग्राम जगताप, महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे, प्राध्यापक माणिक विधाते, सुहासराव सोनवणे, माजी महापौर भगवान फुलसुंदर, बाळासाहेब बोराटे, किशोर डागवाले, आम आदमी पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ, महिला आघाडीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट विद्या शिंदे, मनपा आरोग्य विभागाचे अंबिका चव्हाण, प्रशांत ठोंबरे आदी उपस्थित होते। थोर समाज क्रांतिकारक, बहुजनांचे उद्धारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारधारेवर कार्य करण्याची गरज असल्याचे यावेळी बोलताना डॉक्टर पंकज जावळे म्हणाले। फुले शाहू आंबेडकर यांनी आपले आयुष्य समाजात समानता, न्याय, शिक्षण आणि समाजसेवेसाठी वेचले। या महापुरुषांच्या विचाराने समाजाला योग्य दिशा मिळणार आहे। त्यांची प्रेरणा घेऊन समाज उपयोगी उपक्रम राबवणे ही परिवर्तनाची नांदी ठरणार असल्याचेही यावेळी पुढे बोलताना जावळे यांनी स्पष्ट केले। या कार्यक्रमात प्रबोधनपर व्याख्यान, शाहीर गीत आणि पोवाडे रंगले। युवक कल्याण योजनेअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी झालेल्या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांच्या विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या। 197व्या जयंतीनिमित्त आज अहमदनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादनाचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे। या अभिवादन सोहळ्यानिमित्त उपस्थित असणारे तमाम फुले शाहू आंबेडकर विचारांच्या सर्व नागरिकांना, अहमदनगरवासियांना मी अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो। व महात्मा ज्योतिबा फुलेंचा जो क्रांतिकारक विचार आहे तो आपण सतत बाळगून ज्योती आणि सावित्री यांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया व असे या ठिकाणी शपथ घेऊया अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। व आपल्या सर्वांना असाच हा प्रगतीचा आणि सामाजिक एकता जोपासण्याचा व सामाजिक प्रगती करण्याचा, रूढी परंपरा यांना झुगारण्याचा हा जो पिंड त्यांनी आपल्याला शिकवला तो यापुढील कालावधीत आपण सतत मार्गक्रम करतोया व या राष्ट्राला एक मात्र असं राष्ट्र बनवायचं ज्याच्यामध्ये प्रेम, एकोपा आणि समानता ह्याच गोष्टी नांदतील। तरी आपल्या सर्वांना पुनश्च एक शुभेच्छा देतो। जय हिंद। महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती असेल किंवा पुण्यतिथी असेल, या दोन्ही ठिकाणी आणि दोन्ही वेळेला या माळीवाडा वेसमध्ये महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर अनेक प्रकारचे सामाजिक कार्यक्रम आयोजित करतात। खरं तर शिंदे साहेब असतील, बनकर साहेब असतील, दरवर्षी वर्षभर त्यांचे कोणते ना कोणते सामाजिक उपक्रम चालू असतात आणि समाजातील अनेक घटक त्यांना खरं तर वेगळ्या प्रकारची मदतसुद्धा करत असतात। ज्या महात्मा फुलेंनी खरं तर आपलं संपूर्ण आयुष्य हे समाजसेवेकडे वाहिलेले आहे, अशा लोकांचा वारसा घेऊन ही मंडळी खरं या नगर शहरामध्ये यातली काम करत आहे। आणि हे काम करत असताना खरं तर आपल्या शहराचे आमदार सन्माननीय संग्राम जगताप त्यांना सुद्धा प्रत्यक्षरित्या वेगळ्या प्रकारची मदतसुद्धा एकटी करत असतात। महात्मा फुलेंनी केलेलं जे कार्य आहे खरं तर त्यांचं उतराई होण्यासाठी खरं तर शिंदे सर आणि त्याची टीम या ठिकाणी अशा प्रकारचं काम करत आहे। आपण मंडळी दरवर्षी या ठिकाणी येतो, जयंती आणि पुण्यतिथीचं खरं तर या थोर व्यक्तीला अभिवादन करतो आणि साहजिकच तशा प्रकारची प्रेरणा इतरांना सुद्धा मिळावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करत आहे। महात्मा ज्योतिबा फुलेंनी खरं तर जे मोठं काम केलेलं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी खरं तर स्त्री शिक्षणाचं जो जागर केलेलं आहे की ज्यामुळं समाजामध्ये या महिलांना खरं तर 50% आरक्षण मिळालेलं आहे आणि पुरुषाबरोबरच खरं तर समान काम करण्याची त्यांना जी संधी मिळालेली आहे त्याबद्दल खरं तर अशा या थोर महात्म्याला खरं तर या ठिकाणी मी अभिवादन करतो। आणि शिंदे सर असतील आणि त्यांची टीम असेल किंवा त्यांची अकॅडमी असेल त्यांना सुद्धा या कामासाठी खूप खूप शुभेच्छा देतो। लोकांची सेवा ते करत आहेत आणि मला वाटतं त्यांनी शाहीर, कलाकार यांचा सत्कार, त्यांचं कार्यक्रम हे सुद्धा वेळोवेळी ते करत असतात। प्रबोधनाचे कार्यक्रम सुद्धा ते घेत असतात। मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना या महात्मा फुले जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि त्यांचा हा कार्यक्रम असाच चालू राहावा अशी परमेश्वराला प्रार्थना। खरं म्हणलं तर मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक शोधून काढले आणि आपल्या जनमानसामध्ये त्यांचे विचार शिवजयंतीनिमित्त सर्वत्र पोहोचवले असे आपले महात्मा ज्योतिबा फुले। महात्मा ज्योतिबा फुले हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांना आपले गुरु मानतात असे दलितांचे कैवारी महात्मा ज्योतिबा फुले. आपल्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी खरं म्हणलं तर स्त्री शिक्षणाचा मुहूर्त रोड सुहास काशीनाथ सोनवणे जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर व जय युवा अकॅडमी अहमदनगर आयोजित क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या आयुष्याने प्रबोधन व्याख्यान व गीते सांस्कृतिक कार्यक्रम आणि आरोग्य शिबिर या ठिकाणी राबवण्यात येत आहे. या ठिकाणी आरोग्य शिबिरामार्फत होमोग्लोबिन आणि रक्त गटाचा नमुना घेतला जातो आणि नागरिकांनी याबाबतमध्ये सर्वांनी मदत करावी आणि त्यांचा हिमोग्लोबिन व गट सगळं हे चेकिंग करावं आणि त्याप्रमाणे बहुसंख्य लोकांनी आले तर त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून बहुमूल्य सहकार्य जय युवा अकॅडमीच्या मार्फत कार्य चालू आहे आणि त्यानुसार इथे सर्वांनी यावं आणि या ठिकाणी आलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमामध्ये स्वागताध्यक्ष मी झालेला आहे. त्या स्वागताध्यक्षाच्या निमित्ताने मी या ठिकाणी सर्वांना आयोजित करतो आणि सर्वांना येण्यासाठी. लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.